वयवर्ष 30 नंतर दर 10 वर्षाला जवळपास 3 ते 5% आपला मसल लॉस होत असतो आणि या मसल लॉसलाच आपण सार्कोपेनिया असं म्हणतो, म्हणजेच एज रिलेटेड मसल लॉस. आणि ज्यांना डायबिटीस आहे अशा लोकांमध्ये हा सार्कोपेनिया इफेक्ट खूप जास्त प्रमाणात दिसून येतो. आता हा जो मसल आहे आपला, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं जे काम आहे ते आहे की आपल्या शुगरला मसलमध्ये स्टोअर करून ठेवणं आणि त्या शुगरचं युटिलायझेशन करणं, त्याचा वापर करणं. मात्र जर मसल जर कमी होत असेल आपल्या शरीरातला, तर मग शुगरचं स्टोरेज आपलं कमी व्हायला लागतं, त्याचं युटिलायझेशन कमी होतं. मात्र आपण जेवण तेवढंच करतो आहे आणि जेवणातून जी शुगर तयार होते ती स्टोअर व्हायला जागा भेटत नसेल, त्याचं युटिलायझेशन होत नसेल, तर ती सगळी उरलेली जी शुगर आहे ती आपल्या फॅटमध्ये स्टोअर व्हायला लागते आणि त्यामुळं आपलं फॅट पर्सेंटेजही वाढायला लागतं. आणि फॅट पर्सेंटेज जेवढं वाढेल तेवढं आपला इन्सुलिन रेजिस्टन्स वाढायला लागतो आणि इन्सुलिन रेजिस्टन्स वाढला की मग परत मसल लॉस होण्याची शक्यता तयार होते आणि मग त्या मसल लॉसमुळे परत अजून फॅट पर्सेंटेज वाढण्याची शक्यता तयार होते आणि ह्या सायकलमध्ये इन्सुलिनचं सिक्रिशनही वाढायला लागतं. आपल्या ब्लडमधल्या इन्सुलिनच्या लेवलही वाढायला लागतात आणि ह्या इन्सुलिनच्या वाढलेल्या लेवल तुमचं फॅट पर्सेंटेज परत वाढवायला लागतात. तर असं एक विचित्र सायकल तयार होतं ज्याच्यामध्ये आपल्या मसलचं प्रमाण कमी होत जातं आणि फॅट पर्सेंटेज वाढत जातं आणि त्याच्यामुळं आपल्या एनर्जीचं युटिलायझेशन कमी झाल्यामुळं आपल्या शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवणं आपल्याला अशक्यप्राय व्हायला लागतं. त्यामुळंच आपण 30 वयानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाची जी गोष्ट असेल ती आहे की आपलं मसल मास कसं रिटेन करून ठेवायचं किंवा त्या मसलमध्ये अजून भर कशी घालायची याच्याविषयीच विचार करणं. म्हणजे मी माझ्या स्वतःच्या विषयी सांगायला गेलो तर मी वयाच्या जवळपास 37व्या वर्षी जिथं माझं वजन 85 किलो होतं तिथून मी 23 किलोंनी माझं वजन कमी केलं, 62.5 kgsपर्यंत आणलं आणि तिथून मी माझं वजन 12-13 किलोंनी वाढवलं. त्याच्यामध्ये जवळपास 8-9 किलो तरी मसल मास असेल. तर आता माझं वय 43च्या आसपास माझं वय आहे आणि माझा प्रयत्न हाच राहणार आहे की कशा प्रकारे हे जे मसल मास मी थोडंफार वाढवलेलं आहे ते रिटेन करणं किंवा त्याच्यामध्ये अजून भर घालणं, जोपर्यंत मी मसल मास वाढवू शकतो तोपर्यंत हा माझा प्रयत्न असणार आहे. आणि मला आता फ्युचरच सांगेल की हा प्रयत्न किती यशस्वी होतो आहे. मात्र प्रयत्न करत राहणं हे आपल्या हातात आहे. तर अजूनही तुम्ही सुरुवात केली नसेल तर कोणतंच असं वय नाही आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मसल मास रिटेन करण्यासाठी किंवा मसल मास वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकत नाही. प्रत्येक वयाच्या टप्प्यामध्ये तुम्ही हे सगळे प्रयत्न करू शकता.